गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा आपला ब्लॉग असेल माथेरानचा. यात आपण भरपूर मस्ती मज्जा वगैरे करू. तर चला आता जाऊ माथेरानला. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आता जावं लागेल नेरळ स्टेशनला. नेरळपासून आपल्याला टॅक्सी पकडून जावं लागेल. तर आता रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर आपल्याला ब्रिज चढून रेल्वे ट्रॅकच्या त्या साईडला जावं लागतं. त्या साईडला मेन मार्केट आहे आणि तिथे टॅक्सी इको अशा गाड्या लागलेल्या असतात माथेरानला जाण्यासाठी. ब्रिज उतरल्यानंतर त्याच्या साईडलाच ऑटो स्टँड आहे आणि त्याच्या साईडला जस्ट टॅक्सी लागलेल्या असतात माथेरानला जाण्यासाठी. आणि ते पर पर्सन 100 रुपये घेतात वर जाण्यासाठी. तर आता आपण आलेलो आहेत. कुठली गाडी आहे रे? व्हॅन मध्ये बसलेले आहेत आणि इथं आपले फॅन लोक भेटलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हॅलो ब्रो. सगळे आपले सबस्क्रायबर आहेत. सगळे ड्रायव्हर पण सबस्क्रायबर आहे. तो सबस्क्राईब करायला गेला आला. आता भेटू वरती माथेरानला. बाय. व्हॅनच्या मदतीने आम्ही बहुतेक रोड तर पार केला होता. फक्त थोडासाच आता बाकी होता. चला इथून काढायला लागतात का? तर मित्रांनो, इथे आल्यानंतर आपल्याला पर पर्सन 50 रुपये अशी पावती फाडावी लागते. पावती पाडल्यानंतर ती इथे जमा करून आम्ही निघालो पुढे. चला चलो गाइस. हे सामान घेतलं सगळे. इथे आल्यानंतर आपल्याला असे खाचे असलेला ब्लॉकचा रस्ता बघायला भेटतो. हे यासाठी लावतात की जेणेकरून त्यावरून घोड्याचा पाय सरकू नये. त्यामुळे त्या ब्लॉकला असे खाचे असतात. इथून पुढे गेल्यावर आपण पोहोचू अमन लॉज स्टेशन जवळ. तिथेही खूप माकडं असतात. ओ यो भाऊ माकड बघ वरती.
नाही तिथे काढले माकडांचे व्हिडिओ. ए मी काय बोलतो संकीला काय दोन्ही शिकतील का? चला मग. इथे आल्यावर माकडांपासून सावध राहा मित्रांनो. आपला गॉगल, मोबाईल किंवा पर्स या गोष्टी नीट ठेवा. अमनला स्टेशनवरून आम्ही पुढे निघालो. या रुळांवरून चालत मज्जा करत पुढे चाललो होतो. इथे बघू शकता तुम्ही लोक फोटोशूट वगैरे करत होते. आणि पुढे चालता चालता माथेरानची राणी आली रुळावरून, म्हणजे आपली मिनी ट्रेन. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथून ट्रेन आलेली आहे. या ट्रेनची व्हिडिओ काढायला मी अजून थोडा पुढे पुढे गेलो. त्यानंतर आम्ही या हिरव्यागार झाडांचा आनंद घेत हळूहळू पुढे जात राहिलो. या हिरव्यागार झाडांच्या सावलीमध्ये मन एकदम प्रसन्न वाटत होतं. असं वाटत होतं की इथे झोपावं. पुढे आल्यानंतर माकडांसोबत थोडी मस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण थोडी थोडी भीती वाटत होती. या निसर्गाची सुंदरता पाहून मन एकदम प्रसन्न वाटत होतं. इथे आल्यावर शारीरिक थकवा तर जाणवत होता, पण मानसिक थकवा तर दूर होत होता. याच नैसर्गिक सुंदरतेला मी माझ्या मोबाईलमध्ये कैद करण्याचा प्रयत्न करत होतो. तुम्हाला ही नैसर्गिक सुंदरता अनुभवायची असेल तर भावांनो, माथेरानला या तुम्ही एकदा. वरती घेऊ सगळ्या. थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला माथेरानचं पूर्ण इथे मॅप लावलेलं दिसतो. चौक पॉइंट, पॉइंट, कड्यावरचा गणपती, मोर्या पॉइंट, असे अनेक पॉइंट आहेत आपल्याकडे. तर आता आपण पोचू माथेरान स्टेशनच्या जवळच. आता आपण पोचू. आईला घोडा 5 मिनिट घोड्यावर बसलो असतो, पैशाला जास्त सांगतोय. आपल्याला सवय ट्रेकिंगची ना रे. अजून आपली गँग आहे संभाटा. एकाने आताच चावी हरवले. चावी हरवून परत खाली राऊंड मारून आलं. 1.5 तास मी एक होतो त्याच्या पाठी गाईस. आपली जेवणाची बॅग कुठे आहे ना? हो जेवणाची. ओके. एक कॅटरेस वाला माणूस मागवलाय. मित्रांनो, माथेरानमध्ये आपल्याला ठिकठिकाणी अशा इलेक्ट्रिक रिक्षा पाहायला मिळतात. आणि या रिक्षांमध्ये बसण्यासाठी पण लोकांची खूप गर्दी असते.
थोडा पुढे आल्यानंतर आपण पाहू शकता या घोड्यांच्या मदतीने पुढे सामानाची वाहतूक चालू होती. म्हणजे जे अवजड वस्तू वगैरे असतील ते या घोड्यांच्या मदतीने ते वर चढून नेतात. पेड़ बचाओ जीवन बचाओ. बघू शकता मोंकी पॉइंट आणि हाईट पॉइंट हा रोड जातो. थोड्याच वेळात आपण आता माथेरान स्टेशनला पोहोचू. काली बिंदी काली बघू शकता आता आपण पोहोचलोय माथेरान स्टेशनला. मित्रांनो, या ठिकाणी आल्यावर तुम्हाला मेटलचा लाईन बघायला भेटेल. पूर्ण मेटलचा बनवलेला आहे. पूर्ण मेकॅनिकल उपकरण वापरलेले आहे. ही ट्रेन आता पॅसेंजर घेऊन खाली जाईल. पुढे आल्यानंतर आपल्याला श्री राम मंदिर बघायला मिळेल. चला श्री रामांचं दर्शन घेऊ. सॉक्स पण काढायला लागला. नको राहू दे सॉक्स कशाला.
बघितलं सिनेमॅटिक शॉट. त्यानंतर आम्ही या सावलीच्या रोड मधून चालत निघालो पुढे चार्लोट लेकच्या दिशेने. ते एकच मोठा वन होता. या चार्लोट लेकला पावसाळ्यामध्ये फुल पूर येतो आणि तोच पाणी धबधब्याच्या रूपाने खाली पडतो. चले उतर गाइस. हाँ चलो. आणि या ठिकाणाहून आपण बघू शकता इकडे कलावंतीन दुर्गाचा सुळका दिसतोय आणि साईडलाच प्रबलगड. आणि थोडं लेफ्ट साईडला इकडे बघितलं तर आपल्याला इर्शालगडी दिसतो. संध्याकाळ झाल्या कारणाने आपला परतीचा प्रवास चालू होतो. आमच्याकडे वेळ कमी असल्या कारणाने आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आणि माझा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.